श्रीराम समर्थ श्रीराम. आजचा दिवस महाराजांच्या पुण्यतिथीचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा असतो. महाराजांच्या दर्शनाला लोक येतात, प्रसाद घ्यायला लोक येतात, त्यामुळे इथे थांबणारे लोक त्या मानाने कमी असतात. तरीसुद्धा आज पहाटेपासून आपण कार्यक्रमात आहोत. मध्ये थोडी 1-2-3 तास विश्रांती, पण ह्या लोकांनी इतक्या कमीत कमी वेळात चांगलं तुम्ही बसवलीत गाणी. आणि महाराजांची एक इच्छा होती अण्णूजींची की हे तुम्ही सादर करा. 2-3 वर्ष सांगत होते ते, पण यावर्षी केलं आपण. बरीचशी गाणी त्याच्यात शेवटच्या महाराजांचा शेवट झाला, महाराजांनी समाधी घेतली, हे गाणं म्हणलं का? नाहीतरी सकाळी आपण तो प्रसंग वाचलेला आहे. ह्या त्रिकुटाने म्हणजे विवेक जोशी सूत्रसंचालन चांगलं करत होते, नंतर वीणा मोपकर आणि मुख्य म्हणजे गुरुदास सुतार, त्यांना साथ जी दिली होती ते साथीदारही चांगले होते. थोड्या वेळात दुपारपर्यंत ह्या लोकांना सुद्धा कल्पना नव्हती की आपण कुठली गाणी गाणार आहोत आणि कुठल्या चालीत गाणार आहोत. त्यामुळे तुम्ही खूपच चांगला कार्यक्रम केला. साऊंड सिस्टम आहे ना, ती तिथे बसल्यानंतर मला शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, म्हणून विवेक जोशी जे सांगत होते ते आवश्यक होतं, कारण त्यावेळेला शब्द कळत होते. आता मित्रबळ, दामू आणि वामन मित्रबळ घेऊन महाराज निघाले, ते मित्रद्वय शब्द आहे. तुम्ही बरोबर म्हणलात, पण ही साऊंड सिस्टम तेवढी परफेक्ट नाही आहे. तरीसुद्धा आपण इथे कार्यक्रम सादर करतो, त्या कार्यक्रमाचा दर्जा म्हणजे क्वालिटी खूप चांगली असते. इथे होणारी प्रवचनं, इथे होणारी कीर्तनं, आणि कोण सांगतं? आपण सांगितलं तर काही नवल नाही, बाहेरून येणारी मंडळी सांगतात. हे खूप चांगले कार्यक्रम होतात. आणि त्या मानाने आपल्याला काही चांगलं थिएटर आहे, चांगलं काही नाही आहे त्याच्यात आपण कार्यक्रम करतो, याचं जास्त कौतुक आहे व याचं जास्त महत्त्व आहे. आणि सगळ्यांमुळे होतं, लक्षात ठेवा. हळूहळू नवीन मंडळी तयार होत आहेत, नवीन मंडळी प्रवचनं करायला लागलेली आहेत, कीर्तन करायला लागलेली आहेत, इथल्या सगळ्या व्यवस्थेत भाग घेत आहेत. आणि खरंच तुम्हा सर्वांचं मी नुसतं कौतुक करत नाही, तर कृतज्ञता व्यक्त करतो महाराजांच्या वतीने. महाराजांना खूप बरं वाटत असेल. आत्ता ह्या मुलांनी श्रीराम जयराम जय जयराम हा जर इथला असेल स्थानिक, तू कुठे राहतोस? पणजीला. मग स्थानिक असेल तर त्याला जास्तीत जास्त सहभाग करून घेतला असता. त्यांनी तो श्लोकही म्हणले, आपण जे महाराजांचे श्लोक म्हणले तेही त्यांनी छान म्हणले. कुठेतरी घरात उपासना असेल ना तर संस्कार घडतात. नंतर काही नाही, तुम्ही म्हणतात 8वीत गेल्यानंतर सगळं त्यांनी सोडून दिलं, देऊ दे, पुढे कधीतरी ते येऊन लागतं. निदान त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे, गुरु म्हणजे सर्वोपरी ब्रह्मा विष्णू महेश याच्यापेक्षा श्रेष्ठ सद्गुरू आहे. हा जरी संस्कार झाला तरी अत्यंत संकटाच्या वेळेला सद्गुरूंना आपण आवाहन जरी केलं, महाराज बघून घ्या, आणि ते खरं बघतात. नेहमी नामात असाल, चांगली गोष्ट आहे. आज कुटुंबात एकत्र 4 जणांनी येणंच अवघड झालेलं आहे, खरंच सांगतो. चौघांची तोंड 4 दिशेला म्हणजे काय, चौघांचं रुटीन निराळं. साधा ब्रेकफास्ट एक होत नाही, ठीक आहे, कारण सकाळी गडबड असते. डिनर ज्याला रात्रीचं जेवण म्हणतो ते तरी एक घ्यायला काय हरकत आहे? नाही. आम्ही त्यांना एकच फक्त सांगितलं तर 3 मिनिटाचा कार्यक्रम. ज्यावेळेला मोबाईल आणि TV नव्हते त्यावेळेला अनेक कुटुंब हे करत होते. काही नाही, तुम्ही निदान डायनिंग टेबलवर संध्याकाळचं जेवण तरी एकत्र घ्या. जेवण एकत्र घेण्यापूर्वी डोळे मिटान 1 मिनिट बसा, बस, काही करू नका. दुसऱ्या दिवशी 2 मिनिटं बसा, दीर्घ श्वास घ्या, ओंकार म्हणा, एखादा श्लोक म्हणा, अशी 2-3 मिनिटं, आणि मग बघा की सगळे कुटुंब कसं जोडलं जात आहे. ते जोडलं जाण्याचं काम आपण करत नाही, तोडलं जाण्याचं काम आपण करतो. जोडलं जाण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणि ज्या घरात सद्गुरूंची उपासना आहे, लक्षात ठेवा, देवाची उपासना जवळजवळ प्रत्येक घरात आहे. मी मुद्दामून सकाळपासून हा विषय मांडलेला आहे की मी जे एक अत्यंत कठोर विधान केलं होतं. एकाने येऊन मला सांगितलं, सर मला तुमचं ते विधान आवडलं. म्हणले बाहेरची भक्ती आपण जी करतो ती करत राहूया, आणि मी जरी करू नका म्हणून सांगितलं, कृष्णाने करू नका म्हणून सांगितलं आहे. कृष्णाने गीतेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे नीट समजून घ्या. तुम्ही रामाची भक्ती कराल तर रामाकडे पोचाल, माझ्याकडे पोचणार नाही. कृष्णाची भक्ती कराल तर कृष्णाकडे पोचाल, माझ्याकडे पोचणार नाही. कोण म्हणतोय? गीतेत कृष्ण बोललेलाच नाही, भगवान बोललेले आहे.
आणि भगवान म्हणजे गुरु साक्षात परब्रह्म, ते परब्रह्म बोललेलं आहे. प्रसंग बघा, युद्ध संपलेलं आहे, नंतर एक राज्य सुरू झालेलं आहे. कोणाचं? युधिष्ठिराचं धर्मराज्य. अश्वमेध यज्ञ केलेला आहे. त्याच्यानंतर कृष्ण म्हणतो आता बरीच वर्ष मी तुमच्याबरोबर आहे, मला आता द्वारकेत गेलं पाहिजे, कुणाला काय पाहिजे ते सांगा. सगळं सांगत नाही, फक्त अर्जुनाने काय मागितलं ते सांगतो. अर्जुन काय म्हणाले की कृष्णा, युद्ध सुरू होण्यापूर्वी तू मला जो उपदेश केला होतास तो त्यावेळेला मला आवडला होता, पण त्यानंतर युद्ध झालं, युद्धाची सगळी धुमश्चक्री, प्रचंड युद्ध, मी विसरलो, मला ते पुन्हा सांग. त्यावेळेला कृष्ण काय सांगतो? मी नाही सांगू शकणार, कारण आता तो मी कुठे, आता मी कृष्ण आहे, तो भगवान होता. माझी ती अवस्था निराळी होती. आपल्यापैकी प्रत्येकात भगवान तत्व आहे, परंतु आपण त्याची जाणीव झाली तरीसुद्धा त्या दिशेनं पुढे जात नाही. त्या दिशेने पुढे जाण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. पुढच्या महाराज पुण्यतिथीपर्यंत मला एक कळवून द्या, काहीतरी निर्णय, त्या गोष्टी आता येणार आहेत त्या मी तुम्हाला सांगेन. अर्जुनाची काय मागणी आहे की मला तो उपदेश पुन्हा करा. अर्जुना, तू माझा सखा आहेस. आपण म्हणतो ना सख्खा भाऊ, सखा, सख्खा, सख्य. सख्य म्हणजे नुसती मैत्री नाही आहे, अगदी एकाच दुसरे, एकाला झाका दुसऱ्याला काढा. एकाला जखम झाली तर दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी येईल. महाराजांना जे आवडतं ते आपल्याला आवडलं की आपण महाराजांचे सखे झालो. महाराजांनी जे सांगितलं ते आपण केलं, लक्षात ठेवा, आपण दास आहोत, चुकीचं काहीच नाही आहे. पण सख्य म्हणजे महाराजांना काय आवडतं. हे भाऊसाहेब केतकर जे 12 वर्ष गोंदवलेले राहिले, आजच्या दिवसापासून 1913 ते 1925 12 वर्ष त्यांच्या जीवनाची सगळी उत्तरं अशी होती. म्हणाले 12 वर्ष तुम्ही का राहिला? का म्हणजे महाराजांनी सांगितलं म्हणून. त्या काळात प्लेग आला होता, प्लेग, आणि सामानसुद्धा फेकून देत होते, कारण उंदराच्या माध्यमातून तो प्लेग पसरत होता. अक्षरशः सुपं भरून उंदीर मरत होते आणि ते टाकावे लागत होते. ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यांनी सामान फेकून दिलं लोकांचं, चला चला बाहेर शेतावर चला, घरं रिकामी करा. त्यावेळेला ते म्हणाले मी सोडणार नाही, कारण माझ्या गुरूंनी मला 12 वर्ष राहायला सांगितलं आहे, काही झालं तरी चालेल, मी हे मंदिर आणि मी राहतो ती जागा सोडणार नाही. त्यांचा तो निग्रह बघितला. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही एकटे राहा. राहिले ना. नंतर तुम्ही नाम सतत का घेता? का म्हणजे काय विचारता? महाराजांनी सांगितलं म्हणून. तुम्हाला नाम घेऊन कंटाळ येत नाही का? नाही, महाराजांना आवडतं म्हणून. सगळी उत्तर महाराज म्हणून सुरू व्हायचे. आपलं उत्तर जरी सुरू झालं नाही तरी मनात आपली ती श्रद्धा असली पाहिजे. हे सगळं महाराज करून राहिलेलं आहे, महाराज करून राहिलेलं आहे. आपल्याला अनुभव येतो, पण आपल्या मनासारखं झालं की आपण म्हणतो माझ्यामुळे झालं, कर्तृत्व माझं, अहंकार, इगो. आणि मनाविरुद्ध झालं की महाराज इतकं केलं पण काय मनाविरुद्ध घडलं. त्यावेळेला का महाराज सांगा बरं? सगळं महाराज घडवत आहेत, चांगलं वाईट. वाईट घडलं तर एकच महाराजांना सांगायचं की काय करा, सहन करण्याची शक्ती द्या. बस, आनंदात सहन करण्याची शक्ती द्या. आनंदात. मग दुःख आलं म्हणून बिघडलं काय? तुम्हाला दुःखात आनंद, अरे तीच तर खरी गमत आहे. सुख आणि दुःख ही जोडी आहे, ती कशावर ना कशावर तरी अवलंबून आहे. ती गेली हातातली वस्तू की सुखाचं दुःखात रूपांतर झालं. बऱ्याच वर्षांनी नवस सायास करून मुलगा झाला, बरोबर. एका वर्षाच्यात लक्षात आलं की त्याच्या होल इन द हार्ट. त्यामुळे एकदम तो निळा पडतो. म्हणजे काय झालं? गेल्या वर्षी हत्तीवरून साखर वाटली कारण मुलगा झाला म्हणून, आता रडायची पाळी आली. महाराज महाराज कशाला? महाराज तुम्ही दिलात, हरकत नाही, तुम्ही त्रास सहन करण्याची शक्ती द्या त्याला आणि आम्हाला. खूप महाराजांची 4 मुलं मेली, हे दरवेळेला मी तुम्हाला सांगतो. महाराजांनी कुठे दुःख केलं? दुःख केले ते त्यांच्या पत्नीनं. आणि एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिली 3 मुलं गेली, महाराजांनी बारसंच केलं नव्हतं, कारण माहीत होतं त्याने 1-2 महिन्यात पोर मरणार आहे. ती म्हणाली तुम्ही नाव ठेवत नाही, बारसं करत नाहीत म्हणून मुलं मरतात. हे तिचं प्रापंचिक उत्तर आहे. स्त्री असंच सांगेल, बायको, आई असंच म्हणेल. महाराज म्हणाले की वेडे, मुलं मरणार असतात म्हणून मी बारसं करत नाही. ती म्हणाली आता नाही, आता हे जे मूल होईल त्याचं बारसं करायचं. मुलगी झाली, नाव शांता ठेवलं. शांता.
आता शांताच्या आठवणी झाल्या. पूर्वी काय होतं, बाळाचं बारसं केलं, समजा बाळाचं बारसं केलंच नाही. आठवणी काय आहेत? काही नाही. बाळाला पाळण्यात घातला, बाळाचं हे नाव ठेवलं, इकडे तिकडे कसं टुकूर टुकूर बघत होतं, कानात कुर्र केलं, त्यावेळेला ते हसलं. या सगळ्या आठवणींनी फक्त रडायचं, कारण बाळ मेलं ना, मरणारच होतं. महाराज म्हणाले हे कशाला पाहिजे. ज्या वेळेला बाळ झालं, बाळ राहिलं काही दिवस आणि बाळ गेलं, एवढीच मेमरी ठेवा. जेवढं तुम्ही कराल त्यावेळेला मग आपण फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, इतका बुफेवर खर्च केला, इतकी माणसं आली होती, हे या सगळ्या आठवणी आहेत. आणि ते पोर गेल्यानंतर दुःखी बनवणार आहेत आपल्याला. एकतर आठवणी ठेवू नका, पण अवघड आहे का आठवणी ठेवणं? हो, आठवणी निर्माण न करणं सोपं आहे, नाही करायच्या. आठवणीसाठी ज्या ज्या गोष्टी करतो आपण, सेल्फी काय घेतो, होय काय काढतो, सेंड काय करतो, फॉरवर्ड काय करतो, ह्या सगळ्या आठवणी आहेत. दुःखी होण्याचा कारखाना आहे हा. आठवणी कमी करा. दुसरी गोष्ट, रिॲक्शन, प्रतिक्रिया कमी करा. क्रिया आणि प्रतिक्रिया हे कुठे? फिजिक्समध्ये. ॲक्शन रिॲक्शन इक्वल अपोजिट आपण म्हणतो. कुठे? फिजिक्समध्ये. माणूस फिजिक्स आहे का? बॉडी आहे का? कितीतरी उदाहरणं देतात. नाव आहे, नाव किनाऱ्याला पोचली आहे, तुम्ही किनाऱ्यावर उतरणार त्यावेळेला नाव मागे जाते, तुम्ही पुढे येता. तुमची पुढे येण्याची ॲक्शन आहे, नाव मागे जाण्याची रिॲक्शन आहे. इक्वल अपोजिट अँड सायमल्टेनियस. हां, फिजिक्समधला नियम झाला. बॉडीज, तुम्ही इथे धरून बंदूक मारले, बंदुकीची गोळी पुढे गेली, तुमचा खांदा मागे गेला, होणारच आहे. ॲक्शन रिॲक्शन. पण मी फक्त बॉडी आहे का? मला माइंड नाही आहे, मन, मला बुद्धी नाही आहे, इंटेलेक्ट, मला चित्त नाही आहे, डीपर इंटेलेक्ट, जिथे मी चिंतन करतो, हे जर आहे मला, तर त्याला फिजिक्स कुठे लागतं? हे अगदी लक्षात घ्या. हे जे त्रास होतात, 7.5 वगैरे, सगळं देहापर्यंत आहे. देहापर्यंत. आपण मनापर्यंत नेतो आणि त्याला बुद्धी वापरतो, काय करायचो, पोरगा गेला वगैरे वगैरे वगैरे. करू नका. एक माझा मित्र होता, 20 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. 2000 साली झाला, 2004 साली गेला. असा मोठा फोटो लावला होता आणि घरातून निघाले की दार लावताना हुंदका, कारण त्याची आठवण झाली. घरात दार उघडून प्रवेश करताना म्हणाले असं होतं, काय करू? म्हटलं फेकून द्या तो फोटो, हेच उत्तर आहे त्याला. तो फोटो पुढे कशाला लावलाय? मागे लावा, उलटा लावा भिंतीवर. त्याप्रमाणे केलं. आता म्हणाले आम्ही आनंदात आहोत, कारण माझ्या हुंदक्यावर त्याचं आयुष्य अवलंबून आहे, तो मेला आहे ऑलरेडी. मग त्याचं हे करून प्रेरणा घ्यायची. 4 वर्षाचा असताना माझा मुलगा मेला, आम्ही दोघेही नोकरी करतो, आम्हाला भरपूर पगार आहे, 4 मुलांना आम्ही दत्तक घेऊ. हे का नाही म्हणत? हे जर म्हणलं 4 मुलांचं शिक्षण करू, 4 मुलांना युनिफॉर्म देऊ, विचार करूया ना. हे झालं ना, तर तो मुलगा जसा महाराजांचा फोटो आहे तसा ही इज इन्स्पायरिंग यू, पण ही इज डिप्रेसिंग यू. डिप्रेशनला इन्व्हिटेशन. कशाला ठेवायचे ते फोटो, कशाला ठेवायचे ते अल्बम? आता आहेत ते सुद्धा बघू नका मी म्हणेन, पण तुम्ही बघणार आहात. दिवसातून 3दा बघू नका असं मी म्हणेन, 4दा बघणार आहात, हो की नाही? म्हणून सकाळी म्हणलं होतं हे बाहेरचं सगळं आहे ना, त्याला कॅन्सर झाला पाहिजे. किती प्रदक्षिणा, किती प्रदक्षिणा, किती पालख्या, किती पालख्या, हे संतांचे शब्द आहेत, तो महाराजांच्या प्रवचनातली वाक्य आहेत. इतके तीव्र ते कधी कधी म्हणतात, काय करता तुम्ही जाऊन या देवळात त्या देवळात, सोमवारी इकडे मंगळवारी तिकडे. म्हणून 372 प्रवचन आहे महाराजांची. आज आता 1 जानेवारी आलेली आहे, तुम्ही पुन्हा पहिल्यापासून वाचा. त्या 372 प्रवचनात महाराजांनी एकही व्रत सुचवलेलं नाही की हे करा, शुक्रवारी हे खाऊ नका, ते खाऊ नका, उपवास करा. एकही उपवास सुचवला नाही. एकाही मंदिरात जा सांगितलं नाही. गणपतीच्या देवळात दुर्वा घेऊन जा, इकडे तुळस घेऊन जा, विष्णूच्या देवळात, शंकराच्या देवळात बेल, एकही सांगितलं नाही त्या महापुरुषांनी. हे किती पुढे गेलेले होते हो. आजसुद्धा आपल्याला हे पचनी पडत नाही आहे. ते त्यांनी सांगितलेलं आहे, कारण ते तुकारामांनी सांगितलेलं आहे, कारण ते ऋषींनी सांगितलं, कारण ते गीतेत सांगितलेलं आहे. गीतेतला तुम्हाला एक श्लोक सांगतो. अर्जुन त्याला प्रश्न विचारतो, नारद प्रश्न विचारतात. कधी कधी मी वैकुंठात जातो त्यावेळेला तू नसतोस, मग मी लक्ष्मीला विचारतो, काय हो मी त्यांची पाय चेपत होते, अचानक मला ढकललं आणि निघून गेले. आज गरुडावर सुद्धा बसले नाही, तेवढाही वेळ नाही, कारण कुठल्या तरी भक्तांनी धाव रे हरी म्हणलं असेल आणि हरी धावून आला.
त्यावरून हरी शब्द आला इंग्लिशमधला, हरी अप हरी धाव रे हरी. हे केलं त्याने. आल्यावर मग ते त्यांनी तिथपासून सुरुवात. कुठे निघालात? जाताना विचारायचं नाही. आपण म्हणतो ना हल्ली, जाताना विचारायचं नाही, जाताना जातो म्हणायचं नाही, येतो म्हणायचं. हे तेव्हापासून मी येतो परत आणि मग तुला सांगतो कुठे गेलो होतो ते. जाताना विचारायचं नाही. हे कृष्णाने सांगितलेलं आहे, हे विष्णूंनी सांगितलेलं आहे. आता हे विष्णूची गंमत बघा. तिथे तुम्ही नसता, सूर्यबिंबात तुम्ही मला दिसता, सूर्य अस्ताला गेला नाही दिसत, सूर्यच दिसत नाही. योगी बसलेला ध्यानस्थ, त्याच्या हृदयात मला तुम्ही दिसता, नारद म्हणता. पण योग्याची समाधी संपली की तुम्ही गेलात निघून, मला तुम्ही दिसत नाही. असं कुठलं स्थान आहे की जिथे तुम्ही मला कायम भेटाल? बस, सुंदर उत्तर दे. ईश्वर म्हणजे मी, सर्वभूतानाम, जे निर्माण झालेलं आहे त्या सगळ्यात इथे सुद्धा, या वायरमध्ये सुद्धा, या स्टँडमध्ये सुद्धा ईश्वर आहे. कुठे? त्यांच्या हृदयात आहे. तुम्ही म्हणतात ह्याला हृदय कुठलं? अरे आत आहे ना, हे बाहेरचं आहे ते फक्त कंटेनर आहे, आत मेकॅनिझम आहे. हे लक्षात ठेवा. दिस इज अ मशीन. मशीन वर्क्स ऑन मेकॅनिझम अँड दॅट मेकॅनिझम वर्क्स ऑन एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, जी दिसतच नाही. कुठलीही तुम्हाला शक्ती दिसणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे शेवटी चाललंय कशावर? तो मी आहे अर्जुना, आणि मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. एवढं म्हणून थांबला नाही. तम एव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. म्हणजे भरत वंशात जन्मलेल्या हे भारत म्हणजे अर्जुना, तम एव त्याच देवाला सर्व भावेन, सगळ्या भावानी शरण जा. बस, हृदयातल्या देवाला शरण जा. आता हे सुरुवातीला कळत नाही आपल्याला, म्हणून आई सांगते सोमवारी शंकर, शंकराचा ओम नमः शिवाय, त्याची माळ रुद्राक्षाची, त्याचा ग्रंथ शिवलीलामृत आणि त्याला व्हायचा बेल. हे परफेक्ट झालं शंकराचं. लहानपणी सांगितलं, मुलगा शिकायला लागला, आवश्यक आहे, आवश्यक आहे. 8 वर्षाचा मुलगा आणि 80 वर्षाचे आजोबा जर एकाच सारखे वागत असतील तर आजोबांची काही प्रगतीच झाली नाही आहे. तशाच पद्धतीने पूजा, तशाच पद्धतीने व्रत, तशाच पद्धतीने कुळाचार, हे सगळं करा. कारण करू नका म्हणून सांगितलं तरी आपण करणार आहोत. जे सुटले ते सुटले, हा लक्षात ठेवा. ज्याने हे सगळं बंद केलं ते सुटले. आणि सद्गुरूंच्या परवानगीने मी तुम्हाला सांगतो, हे सगळं बंद माझ्याकडून महाराजांनी करून घेतलं. काही नाही, फक्त महाराज, फक्त महाराज, फक्त महाराज. आज सुरुवात केली ना, महाराज आहेत, महाराजच आहेत, महाराज आहेतच. बस, याशिवाय मला दुसरं काही लागतच नाही. महाराज आहेत, महाराज इज, महाराजच आहेत, महाराज अलोन इज, महाराज आहेतच, महाराज इज फॉर एव्हर. बस, आणि काय पाहिजे? महाराजांच्यात मला हनुमान दिसतो, महाराजांच्यात मला राम दिसतो, महाराजांच्यात मला साईबाबा दिसतात, महाराजांच्यात मला अक्कलकोटचे स्वामी समर्थ दिसतात, पंढरपूरचा पांडुरंग दिसतो, तुकाराम दिसतो. दिसत नाही कोण? इकडे तिकडे भटकण्यापेक्षा एक महाराज, एक साईबाबा, एक स्वामी समर्थ, एक विठ्ठल, एक राम, एक हनुमान चालेल. एक तम एव, त्यालाच शरण जा सर्व भावेन भारत, ह्या सांगितलं आहे. आता आपल्या भक्तांसाठी एक पत्ता सांगितलेला आहे. कुठे गेलेत? अहो हे असंच करतात. कोण म्हणते? लक्ष्मी. नारदाला म्हणते हे असंच करतात. ज्या वेळेला लोक येणार असतात त्यांना भेटायला, त्यावेळेला हे बाहेर जातात. तो म्हणतो मला आठवण करून दे एकादशीची. आणि हे वारकरी सांगतात, वारीच्या मार्गावरी वारकऱ्यांनी, आवडती गोष्ट आहे वारकऱ्यांची, अरे आज दशमी नाही का, उद्या एकादशी, हो मग मला गेलं पाहिजे मूर्तीतून बाहेर, मंदिरातून बाहेर, आणि जमलं तर पंढरपूरच्या बाहेर. वारकऱ्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. वारकरी प्रत्येकजण सांगतो आणि गोष्ट संपल्यानंतर धावत सुटतो बारीत उभा राहायला. एकदा त्या चंद्रभागेत बुडकी मारली की उभा राहायला रांगेत. दर्शन घ्यायला नको का? इकडे दर्शन नको म्हणून सांगितलंय. मी भक्ताचं दर्शन घ्यायला एकादशीला जातो, विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीला. त्यावेळेला ती म्हणते, रुक्मिणी मला पटत नाही, लाखो भक्त तुम्हाला भेटायला येतात, चालत येतात, निरनिराळ्या भागातून, निरनिराळ्या दिशेने येतात, आणि हे बरं दिसतं का? ते आपल्याला भेटायला येतात, आणि तुम्ही मूर्तीतून जाता, मंदिरातून जाता, आणि पंढरपूरहून सुद्धा जाता. हे बरं दिसतं का? मी तुला सांगू का, माझ्याबरोबर येतो. ही वारकरी गोष्ट सांगतात. अनेक ठिकाणी ही गोष्ट सांगितली जाते. कीर्तनात ही गोष्ट सांगितली जाते.
विशेषतः पालखी नावाचं एक सुंदर पुस्तक आहे. त्याच्यात तर ही गोष्ट ते म्हणाले की गोष्ट सांगितली, मला ती एवढी आवडली, बरे मी येतो. आणि म्हणून तो वारकरी पळत सुटला. कुठे पळत गेला म्हणून मी त्याच्या मागून गेलो, बघितलं तर त्यांनी चंद्रभागेत आंघोळ केली आणि क्यूमध्ये उभा राहिला. म्हणजे गोष्ट सांगायची म्हणून सांगितली. ते मंत्र यंत्र नाही का म्हणत श्रीराम जय राम जय जय राम, त्या यंत्राला काही पुण्य लागणार आहे? नाही लागणार आहे, कारण त्याला कळतच नाही. यंत्राला काय कळणार आहे? पोपटाला राम राम म्हणायला शिकवलं, पोपटाला काय कळणार आहे राम म्हणजे कोण? विचार करूया आपण. आणि म्हणून ती म्हणाली बघतेच मी. म्हणून दोघे जण जातात. आषाढीला म्हणजे पाऊस पडत असतो, सगळीकडे चिखल झालेला असतो. अशा वेळेला चिखलात विठ्ठल बनतो गाय आणि रुक्मिणीला सांगतो तू बन गवळण. मी ऋतून बसतो चिखलात. आता येणारे वारकरी, येणाऱ्या दिंड्या, येणाऱ्या पालख्या सगळ्यांना तो हात जोडून थांबव. माझी गाय चिखलात रुतली हो, आणि गाय जर ऋतून बसली तर मला दूध नाही, माझी कच्ची बच्ची घरातली मुलं उपाशी राहतील. मग काय करू? ते ठेवतात, अरे बापरे ही खूपच बुडली आहे, आपले सगळे पांढरे कपडे आणि काय नको. दुसरे म्हणतात की आम्हाला तिकडे जायचं आहे ग, येताना जर तुझी गाय असेल अजून चिखला तर आम्ही काढू. पंढरपूरहून येताना सगळ्या ती मोठी पालखी आलेली आहे. आता तरी हे थांबतील, कोणी थांबायला तयार नाही. आणि मधून मधून ती बघते आणि हे मान हलवून म्हणतायत तुला कळलं ना म्हणजे किती भक्त आहेत ते. हां, वाटेत एवढी सेवेची संधी आहे, जिवंत सेवेची संधी आहे. तिथे जाऊन गोमातेची आरती करतील हे लोक, गोमातेला ग्रास देतील. इथे गोमाता बुडले म्हणल्यानंतर कोणी काढायला येणार नाही. अशा वेळेला नेहमीप्रमाणे पांडुरंग पांडुरंग म्हणत येतात. पांढरे कपडे घातलेले एकतारीवर एकटेच येत आहेत मस्तपैकी. त्यावेळेला म्हणतात माय गाय चिखलात बुडते ग. आपली वीणा बाजूला ठेवतात. त्यावेळेला ती म्हणते अहो तुमचे पांढरे कपडे चिखलात आल्यानंतर कपड्यांचं काय, माय बुडते. तू माय तुझ्या मुलांची आणि गाय ही माय सगळ्या जनतेची, तिला काढल्याशिवाय मी येणार नाही. आणि म्हणून चिखलात उतरतात. त्या गाईला नुसता खांदा देतात. गाय अगदी हलकी होते कारण ते विठ्ठलच आहे ना तो. बाहेर काढल्यानंतर विठ्ठोबा रखुमाई दर्शन देतात. आणि हे आलेले तुकोबा असतात. तुकोबा म्हणतात तू असंच करतोस नेहमी, मला पंढरपूरला सुद्धा जाऊ देत नाहीस. वाटेवरच दर्शन होतं, हे लक्षात ठेवा, वाटेवरच दर्शन होतं. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून पंढरपूरला जायचं नाही का? जायचं. पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही का? घ्यायचं. पायी चालत वारीला जायचं का? जायचं. पण मी कुठल्या विठ्ठलाचं दर्शन घेतोय हे लक्षात घ्यायचं. त्या दगडाचं नाही मी दर्शन घेत, नक्कीच नाही आहे. ती दगड म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे. ज्या वेळेला मी डोकं टेकवतो त्या पाया क्षणभरच एक क्षण पुरतो शॉक लागायला. तसा शॉक लागतो का आपल्याला? नाहीतर विठ्ठल दगडाचा आणि माझं हे डोकं दगडाचं, दगडावर दगड पडली तर ठिणगी पडेल, स्पार्क, मला शॉक नाही बसणार. म्हणून तुम्हाला त्या माणसाची गोष्ट सांगितली होतो जो कॅनडातून येतो, दरवर्षी येतो, वर्षातून अनेकदा येतो. आणि तो तर विठ्ठल वगैरे सोडाच, तो भक्त आहे आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीचा. त्याचं नाव आहे रॉबर्ट स्वोबोदा. तुम्ही गुगलवर काढून बघा. हे साधा ड्रेस असतो, लेंगा आणि कुर्ता. भारतातल्या 16 भाषा चांगला बोलतो, मराठी तर मातृभाषेसारखी बोलतो. त्याला विचारलं की तू ज्ञानेश्वरांची, आता तो ज्ञानेश्वर प्रवचनं करतो, लक्षात ठेवा. तो आळंदीत आल्यानंतर स्वोबोदा साहेब आले, स्वोबोदा साहेब आले, स्वोबोदा साहेब आले अशी जाते बातमी. आणि त्याला कधी थांबावं लागत नाही. सगळेजण म्हणतात की तुम्ही दर्शन घ्या, आधी दर्शन घ्या. त्याच्या दर्शनाचं रहस्य त्यांनी सांगितलेलं लक्षात ठेवा. पहिल्यांदा त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. म्हणाला माझ्या फार्मसी म्हणजे औषधं तयार करण्याच्या किती कंपनी आहेत कॅनडामध्ये, मी भरपूर श्रीमंत माणूस आहे. आणि हे तुम्ही गुगलमध्ये बघा, कारण का की हे अजून घडतं आहे, त्या अजून जिवंत आहे तो माणूस. तर त्यावेळेला काय, ठीक आहे, मी काठमांडूला आलो, फिरायला आलो. काठमांडू म्हणजे नेपाळला म्हणजे राजधानीच की, नेपाळची राजधानी काठमांडू. माझ्या पोटात दुखायला लागलं. मला खूप औषधं माहीत होती, आमच्याच कंपनीची औषधं होती की, ती सगळी तिथे मिळत होती. मला प्रभाव झाला नाही.
पोटदुखी वाढतच गेली. अशा वेळेला मी अक्षरशः वळवळायला लागलो. त्यावेळेला कोणीतरी सांगितलं की त्या गल्लीत एक डॉक्टर आहे, त्याला आम्ही वैद्य म्हणतो, त्याच्याकडे जाऊन बघा. त्या वैद्याने त्याला तपासलं वगैरे, एक मुळी घेतली, ती अशी उगाळली आणि ती त्याला दुधातून दिली. अर्ध्या तासात पोटदुखी गेली. त्यावेळेला तो प्रश्न काय त्याला विचारतो, हे औषध किती नवीन आहे, काल आलं आहे का? कारण मला माहीत नाही, मी प्रवासात होतो, हे औषध काल आलं आहे का? कारण 6 महिन्यापूर्वीची सगळी औषधं माझी पाठ आहेत. 6 महिने मी फिरायला कॅनडाच्या बाहेर पडलो, माझ्या देशाच्या. तर तो म्हणाला, खरं सांगू का, 6000 वर्षापूर्वीचं औषध आहे. 6000 हे चरक सुश्रुत केव्हाचे आहेत, ग्रंथ आहेत त्यांचे. तर तो म्हणाला, मी तुमचं नाडी तपासली, मला तुमची लक्षणं कळली, मी औषध दिलं. याखेरीज मला काही जास्त माहीत नाही, कारण माझ्या गुरूंनी मला एवढंच सांगितलं. आता या पुस्तकात जवळजवळ 70-75 औषधं सांगितलेत महाराजांनी, पोटदुखी, डोकेदुखी वगैरे सगळ्यावर आहे. तर गंमत बघा. मग तो म्हणाला, मला शिकायचं आहे हे. तो म्हणाला, ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, चला कुठे संस्कृत मला शिकायला मिळेल. वाराणसी, काशी. हा माणूस काशीला आला. त्या लोकांचं एक बरं असतं, आपल्याला सुद्धा शिकावं असं वाटतं, पण अर्धवट सोडून देतो आपण. तुम्ही जा ना, एक लाडका बाबू जर असेल शहरातला, तर तिथे काय आहे, हार्मोनियम. याला हार्मोनियमच्या क्लासला घेतलं, 2 महिन्यात बंद. तो हार्मोनियम तिथे आहे. इकडे तबला, तबल्याच्या क्लासला घातलं, हे काय गेला महिनाभराने ते सोडून दिलं. इकडे तबला आहे, आणखीन इकडे काही बघूच नका. इकडे टेनिसची रॅकेट आहे, इकडे सगळं आहे. क्लासला जायचं सोडून द्यायचं, क्लासला जायचं सोडून द्यायचं वगैरे. ह्या लोकांचं तसं नाही, परदेशी लोकांचं. तो म्हणाला, मी शिकणार म्हणजे शिकणार संस्कृत. म्हणाले, मला आयुर्वेद शिकायचं आहे. ते म्हणाले, आयुर्वेदासाठी तुम्हाला पुण्याला जायला पाहिजे. पुण्याच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये आला. त्या माणसाने एवढा अभ्यास केला. आज एका मुलीला मी सांगितलं की तू खूप अभ्यास कर, तेवढीच अपेक्षा तुझ्या वडिलांची, माझी आणि महाराजांची तुझ्याकडून आहे. भरपूर अभ्यास कर, आपण गरीब आहोत, गरीब. आणि तू चांगली रेफरन्स बुक बनली पाहिजे. तुझ्या कॉलेजमध्येच तुला घेतली पाहिजे लेक्चरर म्हणून, नुसती परीक्षेसाठी अभ्यास करू नकोस. परिणाम काय झाला माहीत नाही. मी माझ्या गुरुचं ऋण होतं ते फेडलं, की महाराजांना आवडतं, मला आवडतं आणि चांगला अभ्यास कर. केला हरकत नाही, नाही केला हरकत नाही, पण सांगा लक्षात घ्या, ते तिथे तो शिकला. पहिला आला गोल्ड मेडलिस्ट झाला. पुणे विद्यापीठात त्या वर्षी आयुर्वेदाच्या शेवटच्या परीक्षेत याला गोल्ड मेडल मिळालं. इथे संपत नाही. हे असताना तो म्हणाला की मला आजूबाजूची हे जे सगळे संत आहेत, ऋषी मुनी, ज्यांनी ग्रंथ लिहिले आहेत, तो म्हणाला संतांची स्थानं पुण्याच्या बाजूला आहेत. पुण्याच्या बाजूला कोण आहेत? महाराज आहेत. पुण्याच्या बाजूला पंढरपूर धरलं तर नामदेव जनाबाई आहे, सखूबाई आहे. पुण्याच्या अगदी जवळ आळंदी आहे, तिथे ज्ञानेश्वर आहेत, देहू आहेत, तिथे तुकाराम आहेत. हेच की संत सगळे पुण्याच्या जवळ आहेत. जायला लागला. ज्ञानेश्वरी त्याला आवडली, ज्ञानेश्वर त्याला आवडले. आणि त्यांनी नंतर एक, हे आज लक्षात ठेवा, मी मुद्दामून त्याची गोष्ट का सांगतोय, सगळ्या संतांची गोष्ट अशीच असते, तो संत पुरुष आहे. तर तो म्हणाला की आता मी गेलो कॅनडात परत आणि माझ्या सगळ्या कंपन्या विकून एक ट्रस्ट तयार केला. आणि त्या ट्रस्टची 2च कामं आहेत, संस्कृतचा प्रसार आणि आयुर्वेदाचा प्रसार. संस्कृत आणि आयुर्वेद याचा प्रसार करायचा. मी जगभरही करत असतो. आता इथून पुढचे 1-2 मिनटं ऐका. जगात मी कुठेही असलो, काय इतकं चांगलं आहे पण लोक करत नाही तो. मी त्यांना फुकट देतोय पण लोक घेत नाही तो. त्यांना अजून तसल्याच प्रकारची औषधं पाहिजेत, मी काय करू? असा ज्यावेळेला मी उदास होतो, मग एक प्रकारचं डिप्रेशन, मला एक लहर, डिप्रेशनची एक लाट येते, त्यावेळेला मी ज्या देशात असतो त्या देशातून भारतातल्या कुठल्याही शहरात पोचणारं विमान पकडतो. मी विचारते नाही हे चेन्नईला जाणार आहे का, कलकत्ताला जाणार आहे का, मुंबईला का दिल्लीला. मला कुठलंही विमान चालतं, त्या देशातून स्ट्रेट मी भारतात येतो. जिथे मी उतरेन तिथे टॅक्सी करतो आणि स्ट्रेट आळंदीला जातो. याला पैशाची काही कमी नाही आहे, लक्षात ठेवा. आळंदी गेल्यानंतर इंद्रायणीत आंघोळ करतो आणि मला थांबावं लागत नाही, कारण सगळेजण म्हणतात स्वबोधा साहेब आलेले आहेत, त्यांना जाऊ दे. आणि हे वाक्य, हा अनुभव आपल्याला येतो का? तो म्हणतो ज्या वेळेला मी माझं डोकं ज्ञानेश्वरांच्या त्या पादुकांवर, समाधीवर टेकवतो, त्यावेळेला मला 880 व्होल्टचा शॉक बसतो. हे जे आहे 220 व्होल्ट, हे ज्या ट्रान्सफॉर्मरवरून आलेलं आहे ते 440 व्होल्ट.
तिथे लिहिलेलं असतं ना की कवटीन 2 हाडं डेंजर हे लिहिलेलं असतं तिथे, त्याच्या दुप्पट डबल मला शॉक बसतो आणि माझ्या शरीरातली प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी, कण गेट्स इलेक्ट्रिफाईड, रिन्यूड. मला पुन्हा उत्साह येतो, ज्ञानेश्वरांची मी परवानगी घेतो आणि पुन्हा ज्या देशात असतो तिथे जाऊन माझं कार्य सुरू करतो. कार्य काय की प्रसार करायचा आयुर्वेदाचा आणि संस्कृतचा. त्याला हा अनुभव येतो 880 व्होल्टचा शॉक. आपण जर आपलं डोकं आपटलं, फुटेल डोकं, शॉक नाही बसणार. त्याच्यासाठी शरीर तयार करावं लागतं, त्याच्यासाठी मन तयार करावं लागतं. आपल्या घरात एक घर दुसरं असतं, ज्याला देवघर म्हणतो. त्या देवघरात जर आपण खरी उपासना करत असलो, नुसती घंटा वाजणं नाही, त्यावेळेला प्रसाद वाटणं वगैरे, हे उपासना नाहीच आहे, ही पूजा आहे. करत राहा, काही नाही. आजोबा करत होते, वडील करत होते, मी करतो, माझा मुलगा करतो, नातू तर काय आत्तापासून श्रीराम जय राम जय जय राम म्हणल्यानंतर काही शांत बसतो. अरे घरात सांगितलं जातं आहे, त्याला ती कॅसेट लावल्याशिवाय झोपच येत नाही. पुढे गेलं जरा करायला लागल्यानंतर ती कॅसेट आधी बंद करा, मला झोप येत नाही असं म्हणणार आहे तो. मुद्दा काय, आत्ता सगळंच कौतुक आहे, त्या कौतुकाला काही अर्थ नाही आहे. कारण मी डीप आहे का तेवढा, हा विचार नको का करायला. मी खोल बुडलोय का या उपासनेत. तर पुढची गोष्ट, मुद्दा पुढे बघा की ज्या वेळेला हा म्हणतो की मला शॉक बसतो, देवघर आपलं असं पाहिजे की इथे गेल्यानंतर परधर्मातल्या माणसाला सुद्धा, परदेशातल्या माणसाला सुद्धा इथे काही वेळ जास्त काढावा असं वाटलं पाहिजे. कारण तिथली व्हायब्रेशन्स, आपण पूजा करतो, आपण शरण जातो, आपण प्रार्थना करतो, आपण आरती करतो, आपण जप करतो देवघरात. यामुळे देवघरातलं वातावरण, देवघरातलं आणि बेडरूममधलं वातावरण हे निराळं असेल, हे काही सांगायला पाहिजे. हॉलमधलं वातावरण, हॉल म्हणजे काय धर्मशाळा, आले चहा घेणार का कॉफी, नाही पाणीच घेतो, याला पाणी द्या रे, जरा गप्पा मारल्या गेले, दुसरे आले. हॉलमधली कसली व्हायब्रेशन्स आहेत, हॉलच आहे हे लक्षात ठेवा. देवघर जर अभ्यासिका असेल तर अभ्यासिका, स्टडी रूम, इथे मी शांतपणे बसलो पाहिजे. आणि मग लक्षात ठेवा की शांतपणे दुसऱ्या लोकांनी तिथे बसल्यानंतर वाटतं की ते शांत वाटतं. इथे आल्यानंतर आपल्याला वाटतं, गुंफेत गेल्यानंतर आपल्याला वाटतं. कारण या नुसत्या जागा नाही आहेत, तिथे केलेली उपासना तशी आहे. तिथे आपण कुठलीही जोरात उपासना करत नाही, फक्त ध्यान असेल. उद्या आता काही नसेल, कमीच लोक असतील तर ध्यान आपण तिथे करणार आहोत गुंफेत, त्यावेळेला बोललं जातं. एरवी गुंफेत बोललं जात नाही, लक्षात ठेवा. ओंकारसुद्धा केला जात नाही तर, पण ते निराळाच अनुभव येतो. मंडपातली वातावरण निराळी आहे. मंडप उघडा आहे, मंडपात किती लोक येतात, किती जातात, महाराजांना काय मागतात, काय करतात कुणास ठाऊक. मला मागितलं ना की मी एक चांगली सुनबाई होऊ दे, नाही मी मागत नाही, सासूबाईंचा पाय मोडू दे. महाराज तेवढं बघा बरं, सासूबाईंचा उजवा किंवा डावा, मागचा किंवा पुढचा पाय मोडा. हे काय महाराज ऐकणार आहे? कारण त्यावेळेला प्रदक्षिणा घालणारी सासू पुढे म्हणते काही करा पण सुनबाईला झोपवा. राहायला पाहिजे. आज एक सुनबाई लवकर गेली कारण सासूबाईंचा पाय मोडला आहे, म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण दिलं. म्हणलं मोडल्यास तर राहा नाही म्हणाले, सेवा करायला पाहिजे त्यांची, त्या अत्यंत चांगल्या आहेत, त्याही आपल्याकडे येतात. पण तुम्हाला सांगतो फार महत्त्वाचं आहे, दुरून आले होते ते पण लगेच गेले कारण सासूबाईंचा पाय मोडला आहे. नवरा म्हणजे नवऱ्याच्या आईचा पाय मोडला आहे ना. मी सासू म्हणेन पण नवऱ्याची आई नाही का ती, हे लक्षात घ्या. मग आई, त्याला वाटणार नाही आईला किती त्रास होतो इकडून तिकडे जायला, मोठी घर, त्याच्यात पायऱ्या वर खाली म्हणून आईला त्रास होणार नाही. आम्ही सांगितलं आम्ही फक्त दर्शन घेतो कारण समाधीचा दिवस आहे, महासमाधीचा घेतो, प्रसादालाही थांबले नाहीत, लाडू वगैरे घेतले आणि निघून गेले. गंमत बघा. मी ठरवलं पाहिजे मी चांगला माणूस होणार आहे, आणि चांगला माणूस होणं म्हणजे इथे वांत्याला येणं. चांगला माणूस किती झाला मला माहीत नाही, पण चांगला माणूस होण्यासाठी आहे त्यापेक्षा चांगला माणूस जी उपासना करतो त्याला आध्यात्मिक उपासना म्हणतात, धार्मिक नाही. धार्मिक उपासना करण्यात आपण एक्सपर्ट आहोत. ह्याची लहान मुली सांगे नैवेद्य राहणे, डाव्या हातात नैवेद्य मागताय, उजव्या हातात. ह्या डाव्या उजव्याने काय पाप केलं, काय पाप केलं. पण ठीक आहे, उजव्या हातात घ्या,
चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काही वाईट नाही. जप एक माळी करायची नाही. आणि आजोबांचं हे बोट लागलं, आजोबा हे बोट लावायचं नाही जपाला, जप करताना स्वतः एक माळी जप करायचं नाही. पण कुठेतरी बघितलंय, कुठेतरी सांगितलंय. आणि मग जातात कुठे, हरे कृष्णा हरे रामा, त्यांच्या ज्या आहेत आपण म्हणतो गोमुखी, त्याला एकीतून ती माळ आत घालायची आणि दुसरीतून हे बोट बाहेर काढायचं आणि त्यांचं हरे कृष्णा हरे रामा. माझ्या छोट्या मुली गेल्या होत्या, असं बोट प्रत्येकाकडे का दाखवत आहेत, आपलं काही चुकलं आहे का. नाही म्हटलं, ते जप करतायत, मग हे बोट का बाहेर, कारण ते बोट माळेला लागायचं नाही. काय तंत्र झालं, हा काय मंत्र आहे काय. लहान मुलगी घेतली, माळ उडून घ्या, तुला माहीत नाही का हे बोट लावायचं नाही म्हणून. कल्पना करा, माहीत आहे लावू नका, काय बिघडलं, माहीत आहे ना लावू नका ना. लावलं म्हणजे घात झाला, आकाश कोसळून पडलं, बिलकुल नाही. भाव महत्त्वाचा आहे. या बाहेरच्या गोष्टी आहेत ना, त्या बाहेरच्या गोष्टी अगदी त्याला किंमत नाही. विषय मी बाहेर नाहीच आहे, बाहेर सगळी जनावरं मी सारखा आहे. भूक लागली कुत्रा खातो, बरं लागतं त्याला, मलाही बरं वाटतं. भूक लागल्यानंतर कुत्रा खातो आणि करतो काय, आता त्याला शक्ती आल्यामुळे जोरात भुंकतो, भू असेल तो भू करतो, हेच करणार तो. पण मला जर भूक लागलेली असेल आणि माझी जर भूक भागली तर मी गणितं सोडवतो, मी कविता करतो, मी चांगली चित्र काढतो, मी नवीन नृत्य शिकतो. लक्षात घ्या, हा फरक आहे. त्यांना खायला घातलं, पोट भरलं, बस त्यांचं जीवन तसंच आहे, म्याव म्याव किंवा भू. बरोबर, आपलं तसं आहे का, नाही ना. सगळेजण आता इथे आहेत, काही जण करतील तबला वाजवत बसतील वरती, काही जण गाण्याचं प्रॅक्टिस करतील, मी वाचत बसेन, कोणी जप करेल. एकच अन्न खातो आपण, अन्नपूर्णातलं. हा फरक फक्त माणसाच्यात आहे. म्हणून माणसाने खाल्लेलं अन्न त्याला शक्ती देते. त्या शक्तीचे किती पैलू आहेत, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्मृतीशक्ती, वादविवाद घालण्याची शक्ती, जवळचं दूरचं कळण्याची शक्ती, माझं तुझं कळण्याची, ह्या सगळ्या शक्ती आहेत. काही चांगल्या आहेत, काही वाईट आहेत. आणि सगळ्यात चांगली शक्ती म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करणे. संगीतात राग निर्माण करतील, इकडे नृत्यात नवीन स्टाईल निर्माण करतील. हे महत्त्वाचं आहे. आणि ते केलं की समजायचं की मी योग्य ठिकाणी. म्हणून तुम्हाला सांगतो की साध्या साध्या गोष्टी वाटतील, पण ह्या परदेशातली माणसं ती चांगली करतात. इथे सकाळी जे इथे कार्य आपण सकाळी वाचलं ना, शरण शरण रघुनाथा, शेवटी महाराजांनी केली ना, उत्स्फूर्तपणे केली त्यांनी. मगाशी ते काणेबाबांचं सांगत होते, महाराजांनी तर मृत्यूच्या पूर्वी 4 तास आधी ही एकामागून एक गाणी केलेली आहे, एकामागून एक. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, आजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ, राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. दीनदास, महाराज स्वतःला दीनदास म्हणायचे. दीनदास सांगेन का, राम नाम स्वामी शिक्का. राम नाम हा शिक्का आहे, तो मारा ना प्रत्येक श्वासावर. घेतला श्वास राम, घेतला श्वास राम. हे सगळी पत्र महाराजांकडे जातात. राम नामाचा शिक्का असलेलं पत्र हे रामाकडे जातं. आता या मुलांना पत्रच माहीत नाही. आता कार्ड घ्यायला म्हणून ते शाळेत चांगली आहे बाई, तिने सांगितलं एक पोस्ट कार्ड घ्या, मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहा. कुठे पोस्ट कार्ड मिळतं की नाही, आम्हाला पोस्ट ऑफिस काल मिळालं नाही, आम्ही फिरलो. गंमत बघा, आहे कुठेतरी असेल पोस्ट ऑफिस, परंतु मजा बघा ना, हे गेलंच आहे सगळं. पण एक शिक्का स्टॅम्प तरी लक्षात येईल ना, एक स्टॅम्प मारा, राम पोचला महाराजांच्याकडे. तो स्टॅम्प श्वास घेतच असतो, दुसरे विचार करतो, रामाकडे गेलाच नाही. दुसऱ्याचं वाईट विचार आला, तो रावणाकडे गेला. पत्र आपली प्रत्येक श्वास हे पत्र आहे, त्याच्यावर मारलेला शिक्का काय आहे ते बघा. शिव्या दिलात गेला, ओव्या गायलात गेला, महाराजांच्याकडे संतांकडे अभंग म्हणताय गेला. भावपूर्णतेने नुसतं बघताय, डोळ्यातून पाणी येत आहे, गेला. त्यावेळेला श्वास चालू आहे, त्या श्वासावरचा शिक्का आहे. माझ्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंवर शिक्का नाही आहे, लक्षात ठेवा. आणि श्वास बेसिक आहे, कुठलीही कृती करताना श्वास चालूच असतो माझा. अगदी म्हणून तुकारामांनी सांगितलं, मलमूत्र विसर्जन करताना नाम सोडू नका. रामदास जरा जेंटलमन आहेत ना, ते म्हणाले सर्व क्रिया करिता राम नाम सोडू नका. तुकाराम म्हणले मलमूत्र विसर्जन करताना सुद्धा राम नाम म्हणा. जोरात नसेल मनात म्हणा, जास्त चांगलं आहे ते. एक श्वास घालवू नका नामाशिवाय. हे आपल्याला जमणार आहे का? तुम्हाला सांगतो, आपण विसरणार आहोत. आठवण झाली की तो तरी काही श्वास
श्वास घेतला, राम महाराज 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 महाराज, परत दुसरीकडे काहीतरी आलं, मी काहीतरी बघायला लागलो, गेलं, पुन्हा काही वेळाने आठवण, पुढे महाराजच आठवणी करून देतात. अरे काय दुसरं बघतोयस, काय ते ऐकतोयस, काय ते बोलतोयस, किती बोलतोयस, किती भटकतोयस, महाराज महाराज महाराज. आणि तुला भटकायचं आहे ना, भटक, पण प्रत्येक श्वासावर महाराज म्हण, प्रत्येक श्वासावर साईबाबा म्हण, प्रत्येक श्वासावर पांडुरंग म्हण, काही म्हणतो, पण प्रत्येक श्वासावर. हे महाराजांनी शेवटी लिहिलं. हे केव्हा लिहिलं असेल? साधारणतः 2च्या सुमारास. आणि 6च्या आधी महाराज गेलेत. त्यांनी महासमाधी घेतली. हा सगळा प्रकार आहे. पुढे सरली आयुष्याची गणना, हे दुसरा अभंग, हे उत्स्फूर्तपणे लिहिलेले आहेत ना. त्यावेळेला पहिल्यांदा रचले, सरली आयुष्याची गणना आता येणे नाही पुन्हा. म्हणजे मी मुक्तच आहे, मला मुक्ती मिळणारच आहे, आता येणे नाही पुन्हा. तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हादे. रामाला सांगतात तुझ्या पायी, हे आम्हाला एकच सुख दे की मन तुझ्या पायी राहील. तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी. तुझ्या पायी मिठी पडली ना, आता कशाला थांबतो, उठा उठी, लगेच मी येतो तुझ्याकडे. रामा दीनदास म्हणे रघुनाथा, आज्ञा द्यावी मज आता. सोपं आहे, हे समजायला नको. हे जे म्हणलं ते इथे बसला होता तो जर्मन, आठवत असेल तुमच्यापैकी काही जण असेल, केवढा उंच तो, बापरे, जय 6.5 फूट जरा उंच बसला होता, ताठ. मराठी म्हणाला मी बोलतो, मला जर आठवलं नाही तर मी इंग्रजी शब्द वापरेन. त्यावेळेला म्हटला, शरण शरण रघुनाथा, भक्त पालन करी आता. श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा. ब्रीद राखी रघुराज, हेची सांगतसे गुज. दीनदासाची विनवणी, आज्ञा द्यावी चक्रपाणी. किती सोपं आहे हे. आणि तो मराठीत सांगत होता ना, ते इंग्लिशमध्ये. नंतर राणीबाई म्हणाल्या की सर आम्हाला हे सगळं मराठीतून सांगा. मग मी सांगितलं, किती छान सांगितलं. तो म्हणाला मी सगळं जग फिरून आलो, भारतात सगळ्या आश्रमात गेलो, सगळ्या पर्वतावर हिमालयात गेलो, नदीकाठच्या आश्रमात तीर्थक्षेत्रात गेलो. गोंदवल्याला आल्यानंतर मला मनःशांती मिळाली. महाराजांचं चरित्र वाचलं, महाराजांच्याबद्दलची इतर पुस्तकं वाचली, पण महाराजांची प्रवचनं वाचली आणि मला मनःशांती मिळाली. माझा प्रवास संपला. आता 6 महिने मी जर्मनीत असतो, 6 महिने गोव्यात भारतात असतो, गोंदवल्याला. इथे जाऊन तो सांगून गेला, तुम्ही गोंदवल्याला येता, काही तासच असता. आपण सकाळी निघतो, 8-9 तासाच्या प्रवासानंतर पोचतो, तो दिवस राहतो, दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन आपण निघतो. सगळेजण असंच करतात. ते तुमचे काही तास गोंदवल्याचे असतात, त्यात बरेच तास तुम्ही माझ्या भोवती असता. मग सांगा तुम्ही कुठून आलात? जणू काय मला हे बोलवणार आहेत मुंजीला, पत्ता तुमचा पाहिजे, किती चौकशा करता तुम्ही माझ्या. म्हणून हल्ली मी लपून बसतो, मी लपूनच बसतो. कारण तुम्ही 8 तास गोंदवलेला असाल तर 4 तास माझ्याकडे नसत्या चौकशा करत तुम्ही घालवणार आहात. मग काय झालं म्हणून तुम्ही इकडे वळलात? काय झालं म्हणून तुम्ही महाराजांच्याकडे आलात? महाराजांचे प्रवचनं त्यांनी सांगितलं 3च शब्द बास, बाकीचे प्रवचनं वाचली नाहीत तरी चालेल. त्यांनी सांगितलेलं आहे अखंड स्मरण. महाराज सगळं करतायत त्याचं अखंड अनुसंधान, अनन्य शरण. बस, एक आहे स्मरण, एक आहे शरण आणि एक आहे अनुसंधान. सगळं महाराज करून राहिलेलं आहे. सगळं म्हणजे चांगलं वाईट सगळं, माझं तुझं, इकडचं भारतातलं, रशिया, युक्रेन, कुठलंही सगळं. नाहीतर त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणायचं. महाराजांना मुंबईला काय चाललं आहे काय कळणार आहे? म्हणजे महाराज फक्त गोव्याचेच मुख्यमंत्री? कल्पना करा ना. अरे तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याला सगळं कळतं. नाहीतर निदान म्हणू नका. म्हणलं नाही तर मग यंत्र म्हणा. हल्ली आरतीच्या वेळेला कोणी नसतं म्हणून यंत्र असतात प्रत्येक देवळात, माहीत आहे ना. पोर असं उभं असतं एकदम, ते ढांग डाण 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 घाबरतं पोर, बाबा करत जातं. घाबरल्यावर बाबा, हां एरवी आई, धावत जातात मुलं. अरे त्यांना म्हणलं सांगा, आरतीला सुरुवात होते, एकदम काय ते कर्कश वाजवतात. हे ढोल वाजतो, ते घंटा वाजते, काय वाजतं सगळं. हे 3-4 वाद्य असतात. तो कुठेतरी बटन दाबतो, त्याचं काम झालं. आरतीलाच कोणी नाही आहे. बघा ना, वाईट वाटतं कधी कधी. दीनदास का म्हणतात महाराज स्वतःला? ते म्हणाले दीन बनून तुम्ही गोंधळायला येतात, दीन बनून, लाचार बनून. महाराज सगळं आहे हो, पण मुलीचं लग्न जमत नाही आहे. याचा अर्थ तुम्ही लग्न जमवा. महाराज म्हणायचे म्हणजे काय? मी आता चपला झिजवल्या पाहिजेत, तुमच्या मुलीचे फोटो बघा, ही काय, ही अशी आहे, ही श्रीमंताची आहे, हे सगळं करायला पाहिजे.
तुम्ही दीन बनून माझ्याकडे येता आणि मला दास बनवता. महाराज मुलाला नोकरी नाही आहे जरा बघा. म्हणजे मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये गेलो पाहिजे की नाही तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी. मी दीन दास, पण तरी मला कौतुक वाटतं इतक्या दुरून तुम्ही येता, त्रास सोसून येता. या गोंदवल्याला आहे काय, बऱ्याच वेळ त्यावेळेला लाईटही नव्हती, नंतर लाईट आली, तरी तुम्ही गोंदवल्याला येता. मला तुम्ही प्रपंचात लाचार झालाय हे पटतं. सुदैवानं मी लाचार झालोच नाही. महाराज होतो, राम होते, मला काय भीती आहे. पण एरवी तुम्ही येता मला सेवा करायला सांगता. घरातली आई जशी मुलांनी सांगितलेलं सगळं करते, मुलाची घाण वगैरे सगळं स्वच्छ करते. मी आई आहे तुमची, म्हणून मी माझं नावच दीनदास घेतलेलं आहे. इथे मला तुम्हाला मगाशी आणि बरीचशी गाणी म्हणलेली आहेत, बरंचसं माझं काम हलकं झालेलं आहे. मी महाराजांचं चरित्र सांगत नाही, एक 2-3 गोष्टी सांगतो फक्त. एक म्हणजे काय, महाराज 8व्या पिढीत जन्मलेले आहेत. त्याच्या आधीच्या 7 पिढ्या विठ्ठलाची, शंकराची आणि रामाची उपासना करणारे आहेत. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. बटन दाबला आणि संत पुरुष झाला असं नाही. तुकारामाच्या चरित्रात पहिल्या अध्यायात 8 पिढ्या, तुकाराम 8व्या पिढीत जन्मले. पण 8 पिढ्या उपासना सुरू होती. पहिले रुद्रोपंत, पंढरीची वारी चुकवली नाही, घरी एकादशी चुकवली नाही, आणि मुख्य म्हणजे शंकराची उपासना, रामाची उपासना आणि विठ्ठलाची उपासना. 7 पिढ्या चालू आहे, 7 पिढ्या एकादशी चालू आहे. दशमी, एकादशी, द्वादशी. दशमीला एक रात्री एकभुक्त राहायचं, काही न खाता एकादशीला उपवास करायचा आणि द्वादशीला पारणं फेडायचं, असा 3 दिवसाचा उपवास आहे. इतक्या पिढ्या झाल्यानंतर महाराजांचा जन्म द्वादशीला होतो, माघ शुद्ध द्वादशी. ही गंमत वाटते तुम्हाला. एकादशी इतक्या केल्यात ना, 7 पिढ्या, चला फळ मिळालं. तुमच्या घरात साधू पुरुष, सत्पुरुष जन्मला. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता 7वी पिढी कुठून मोजायची, जिथून खरी उपासना सुरू झाली, माझ्यानंतर माझ्या मुलांनी, त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी. आता हे शक्य आहे का, नाही हो आमची मुलं काय करतील असं वाटतच नाही, अशी पेरेंट्स म्हणतात. मग पिढ्या निर्माण होणारच नाही तसं तुम्हाला वाटेल. मीच इतकी उपासना करेन की मला असा कुठला तरी माझ्या या कुटुंबात जन्माला येईल, लक्षात ठेवा, की जो इतरांपेक्षा खूपच निराळा असेल, खूपच निराळा असेल. मी एकच उदाहरण तुम्हाला देतो, अशी उदाहरणं द्यायची नसतात, पण तरी निर्लज्जपणे एक उदाहरण देतो. माझा नातू, वय वर्ष 2.5, वडिलांना मराठी वाचता येत नाही, सतत घरात इंग्लिश. आणि माझी मुलगी मराठी वाचते, पण सगळं इंग्लिशमध्ये शिक्षण असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रसुद्धा येत नाही, काही त्याला मराठी नाही. कसा काढतात ते माहीत नाही. इथे आला, कारण त्याचे वडील फोटोग्राफर आहेत, म्हणून एक चांगला फोलिओ बनवा. 2.5व्या वर्षी तो येतो, श्री ब्रह्मचैतन्य ट्रस्ट गोवा वाचतो. अरे म्हणलं, एक वेळ श्री आजीने तुला शिकवली असेल, समजा श्री ट्रस्टमध्ये टच्या खाली 2 रेगा ट्र वाचायचं, तुला कोणी सांगितलं? जस्ट लाईक दॅट. तो इंग्रजीच बोलतो, जस्ट लाईक दॅट. मी कसं सांगू तुम्हाला? आता शोक पोटफोड्या, कसं तुला कळलं? आणि तो म्हणतो इट इज नॉट ब्रह्म, इट इज ब्रह्म. मला शिकवतो. मला ह जोडला की तो म्हशीतला म झाला, हे सांगतो. ह ला म जोडला की तो ब्रह्म, ब्राह्मण याच्यातला म झाला. आधी एच आधी येतो, एम नंतर येतो, हे तो सांगतो. तुला केव्हा शिकलास तो? जस्ट लाईक दॅट. संस्कृतच्या वगैरे मी सांगायला बसलो, काय वाचायला बसलो की काय सुंदर संस्कृत. जस्ट लाईक दॅट. पुनर्जन्मावर किंवा पूर्वजन्मावर विश्वास बसावा, अशी ही केस आहे. सध्या तो काय करतो मी तुम्हाला सांगत नाही, कारण तो मलाही कळत नाही, खरंच कळत नाही. तो कॉलेजचं गणित करतोय ना, आत्ता 5वीत, तर तो 2रीपासून हे गणित करतोय. तुम्हाला माहीत आहे का, कोविड असताना तो 2रीत होता. 2रीत असताना 12वीचे वगैरे त्या लेवलचे अमेरिकेतले वगैरे सगळे विद्यार्थी गणिताच्या डिफिकल्टीज त्याला विचारायचे आणि तो सांगायचा. आता जर्मनीतला एक माणूस त्याला शिकवतो मुद्दामून, बघा, तो म्हणतो की बघ माझी एक तरी चूक होते का? म्हणलं असं म्हणू नकोस, तुझी चूक होत नाही आहे, माझी एक तरी चूक असं म्हणू नकोस. एखादी चूक होईल, पण परफेक्ट काय ते शिकतात ते कुठलं गणित मला काही कळत नाही. पण हे मी का सांगतो माहीत आहे ना, इतकी उपासना केली गेलेली आहे. मला 3 पिढ्या माहीत आहेत ना, माझे आजोबा, माझी आई आणि मी. त्याच्या आधीच्या पिढ्या मला माहीत नाहीत, म्हणून इतकी देवाची भक्ती केलेली आहे, इतकी डोळस भक्ती. लक्षात ठेवा, आंधळी भक्ती नाही.
आंधळी भक्ती नाही. आरती, आरतीचा अर्थ समजून की मी म्हणेन. मागे तुम्हाला सहज सांगितलं होतं ना की गणपतीची उपासना करणारी गोव्यातली जी गणपतीची मंदिर आहेत ना त्याचे पुजारी जमलेले होते आणि गणपती काय स्वरूप आहे, कशी उपासना करायची ते सांगताना मी पहिला प्रश्न विचारला, गणपतीच्या आरतीत निर्वाण शब्द येतो का? कोणी सांगितलं नाही. येतो का? म्हणायला लागले. अरे म्हटलं म्हणायचं नाही आहे, एकदम सांगा. कारण का? संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे कोणाला पाहिजे. एकदा संकष्टी पावली ना बास, मुलीचं लग्न झालं, मुलगा पास झाला, त्याला नोकरी लागली, संकष्टी पावावे, निर्वाणी रक्षावे. नंतर मला बरेच येऊन सांगतात, सर इतकी वर्ष गणपतीची आरती म्हणतो. म्हणलं उंदीर मान हलवत असेल, गणेशाला वाईट वाटत असेल की निर्वाण शब्द तुम्हाला माहीत नाही. निर्वाणी रक्षावे म्हणजे गेला क्षण त्याला निर्वाण, गेला क्षण निर्वाण. आता यांना कार्यक्रम दिलेले त्याच्यात शेवटचं दीप निर्वाण म्हणजे सगळे लोक झोपतील, सगळे दिवे मालवले जातील, त्यावेळेला आजचा दिवस वांतेचा संपला. आता उद्याचा दिवस पहाटे काकड आरती. राणेबाई नाहीत, काम केलं पाहिजे ना, म्हणून आमच्या या 2 झाशीच्या राण्या करतायत काम, ते वनिता आणि समीक्षा. खरंच चांगलं काम करतात, लिहून दिलं आहे त्याप्रमाणे त्या करतात आणि कॉम्पिटंट आहेत, त्यांना भीती नाही वाटत तशी. विचार करा, हे मी तुम्हाला का सांगतोय, महाराज निर्माण करतात, हे सगळं सुंदर निर्माण करतात. त्यामुळे महाराजांचं हे जे सगळं आहे, महाराजांची आजी, महाराजांची आई रामनाम घेऊनच आली होती. ती आजी काय सांगायची की, आई विशेषतः, की तुमचं मी काम केलं ना, आम्हाला काही देण्यासारखं नाही हो, आम्ही गरीब आहोत, 1000 नाम रोज घ्या, म्हणजे 10 माळा, 10 माळा नाम घ्या, मला सगळं मिळालं. ती ज्यावेळेला महाराज पोटात होते त्यावेळेला हनुमान आपल्याबरोबर चालतोय, मला प्रत्यक्ष अनुभव येत होता. म्हणून ती घाबरली नाही आहे. तिकडे एकादशी संपलेली आहे, द्वादशी सुरू झालेली आहे, हिला कळा सुरू झालेल्या आहेत, सुईणीला बोलवा. त्यावेळेला काही डॉक्टर वगैरे नव्हते, नर्स, मॅटर्निटी वगैरे. ती सुईण म्हणजे अनुभवी असायची, 10-15 बाळंतपण केलेले असायचे. तिला बोलवा, तुम्ही नाम घेत बसा. मी घाबरले का? बिलकुल नाही. महाराजच जन्मले. कल्पना करा, रामनाम. महाराज पोटात असल्यापासून रामनाम आहे. पोटात असताना महाराजांनी दासबोध ऐकलेला आहे, पोटात असताना महाराज सज्जनगडला गेलेले आहेत, पोटात असताना निरनिराळ्या संतांची दर्शनं घेतलेली आहेत. हे डोहाळे लागले होते आईला डोळे, लोणचं खावं असं वाटतंय वगैरे असले काही डोहाळे लागले नाही. काय करावं असं वाटतंय, मला दासबोध ऐकावं असं वाटतोय. मग दासबोध ऐकण्याची व्यवस्था केली. मला सत्पुरुषांची दर्शनं घेतली. मला रामनाम म्हणावं असं वाटतंय, चला काही बायकांना जमवलं, चला रामनाम म्हणूया. हे जन्माच्या आधी, हे लक्षात घ्या, ही तयारी आहे. आणि म्हणून एकच मुद्दा सांगून मी थांबतो की आपण आपल्या पुरतं फक्त करूया, दुसऱ्यांचा विचार. घरात हा ऐकत नाही, तो ऐकत नाही. एक महाराजांचा एक सुंदर प्रसंग आहे, तुम्हाला सांगतो. माझा मुलगा बिलकुल अभ्यास करत नाही हो, कुणाचं ऐकत नाही तो. महाराज म्हणाले, एकदा त्याला माझ्याकडे पाठवा. येणार नाही तो. पाठवून तरी बघा, ऐकणार नाही तो, तुम्ही करणार नाही तो. महाराज म्हणाले, मी तुम्हाला इतकं सांगतोय, तुम्ही तरी माझं कुठे ऐकताय, हो की नाही? तुम्हीच ऐकत नाही तर तुमचा मुलगा ऐकेल कशावरून? आपल्याला कळतच नाही. सगळं आपल्या आतून येतं बाहेर. बघा, झाड पडलेलं दिसतं, वारा कुठे दिसतो? वारा माझ्यातून निर्माण होतो. माझं वाचन बंद आहे, मुलांना सांगतो वाचन करा, मी उशिरा उठतो, मुलांना सांगतो लवकर उठा, मी बघत नाही जास्त टी व्ही, असं वाटतं मला. पण वेळ मिळाली की मी टी व्ही किंवा मोबाईलवरच हल्ली सगळं बघतात. हल्ली टी व्ही लागतच नाही आहे. मुलांना सांगतो बघू नका, हे चुकीचं आहे. माझ्यातून निर्माण होणारा वारा बाहेरची जर वादळ होऊन सगळं पाडत असेल तर हरकत नाही, आपण विचार करायला पाहिजे. तो विचारच करूया. माझ्या घरी जर चांगली मुलं व्हायला पाहिजेत, माझ्या शाळेत जर चांगले विद्यार्थी निर्माण व्हायला पाहिजेत, माझ्या घरातलं वातावरण जर चांगलं निर्माण व्हायला पाहिजे, तर मी उपासना केली पाहिजे, नुसती भक्ती नाही. मी भक्ती शब्द कशासाठी वापरतो? समजण्यासाठी. आपण आरती वगैरे करतो ते चांगलं आहे, पण ती भक्ती आहे बाहेरची, उपासना आतली आहे. उपासनेसाठी येतो, याचं नावच आहे चैतन्योपासना केंद्र. चैतन्याची मूर्ती नाही करता येत, चैतन्याला हातपाय काही नाही आहेत, आणि उपासना ही आतली आहे. मी शेवटचं वाक्य सांगतो, त्याच्यावर विचार करतात झोपा. प्राणायाम करायला सुद्धा नाक लागतं आणि 4 बोटं लागतात. नाम घ्यायला काय लागतो? श्वास.
श्वास जिवंत आहे म्हणून श्वास चालू आहे, नुसत्या आठवणा. सुंदर. महाराज महाराज श्रीराम जय राम जय जय राम, काही लागत नाही, ना हात लागतो. श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे, माझं नाम चालू आहे. बस ही उपासना आहे. ती करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि आज महाराजांच्या पुण्यतिथीला आपण मनातल्या मनात संकल्प करूया की मी माझी उपासना आत नेईन. मला 15च मिनटं आहेत ना, तर 10 मिनटं मी आरती वगैरे सगळं करेन, 5 मिनटं मी शांत बसेन, 5 मिनटात मी एक माळ जप करेन. आपल्याकडे चांगली पुस्तकं आहेत, 13 आरतींच्या अर्थ आहेत आणि आपल्याला कळत नाही. आपण लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विषयकंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, कसला शंकर दिसतो तुम्हाला. पण पुढे काय, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ वाहेन झुळझुळा. हा शंकर आहे, लवथवती विक्राळा शंकर आहे, आणि झुळझुळ वाहणारं पाणी तोही शंकर आहे. हे केव्हा करणार? आम्ही फक्त म्हणतो आरती, म्हणायचं नाही. आपण 13 आरतींचा अर्थ लावलेला आहे, आर्तचिंतन म्हणलेलं आहे. आणि मग पुढच्या वेळेला आरती म्हणाल त्यावेळेला कळेल. आता ज्ञान आहे, अर्थ मला कळलेला आहे, आणि आता भाव आहे, मी आरती म्हणतोय, माझी भक्ती डोळस झाली. नाही तर लहान पोरसुद्धा आरती म्हणतं ना, वाजवता वाजवता म्हणतं, पाठ होते आरती. पण पाठ काय, अर्थ कळला पाहिजे. आणि आरतीचा जर अर्थ कळला तर आरतीत भाव निर्माण होतो. म्हणून भाव अर्थ भावार्थ ज्ञानेश्वरी हे नाव दिलेलं आहे, भावार्थ दीपिका. की गीता, मग गीता म्हणजे नुसता अर्थ बघा तुम्ही. माझ्या ज्ञानेश्वरीत भावही आहे आणि अर्थही आहे, हृदयही आहे आणि मस्तकही आहे. शांत बसूया. एक शब्द सांगितला तो लक्षात ठेवायचा की भावार्थ. माझ्या उपासनेला अर्थ पाहिजे, म्हणजे ज्ञान पाहिजे. मी जो मंत्र म्हणतो त्याचा अर्थ कळला पाहिजे, मी जे वाचतो त्याचा अर्थ कळला पाहिजे. आणि अर्थ कळणारी पुस्तकं काय बाजारात कशाला, आपल्या मोबाईलवर मिळतात. मोठ्या मोठ्या ग्रंथांचे अर्थ मोबाईलवर मिळतात. पण समजून घेऊया. समजल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही, आत जाणार नाही. आहे तिथेच नाचत राहू. शांत. आत्ता 1 तास झाला, मी 1 तासाचा मुद्दामून अलार्म लावला होता. शांत. श्लोक आणि शांतीपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.